Hello students, today we are going to start your science chapter food safety. फूड सेफ्टी म्हणजेच मराठीत आपण त्याला अन्न पदार्थांची सुरक्षा थोडक्यात असं म्हणतो. नाव ऑल ऑफ यू आर व्हेरी वेल फॅमिलियर विथ दिस दॅट फूड इज नेसेसरी फॉर अवर ग्रोथ ऑफ द बॉडी. म्हणजेच आपल्या सजीवांच्या वाढीसाठी महत्त्वाचं कशाची गरज आहे तर अन्नाची. ओके सो ऑल द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड. मग अन्नामधून आपल्याला महत्त्वाचे कुठले घटक मिळतात. सो ऑल द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड लाईक कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स म्हणजे कार्बोदके, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, प्रोटीन्स प्रथिनं, व्हिटॅमिन्स म्हणजेच जीवनसत्व, मिनरल्स खनिज आणि फायबर म्हणजे जे तंतुमय पदार्थ आहेत ते, अँड वॉटर आर नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. म्हणजे आपल्या शरीराची योग्य वाढ जर व्हायची असेल तर त्यासाठी अन्नामध्ये असणारे हे जे सर्व महत्त्वाचे घटक आहेत त्यांची गरज असते. लक्षात आलं. मग कोणकोणते कॉन्स्टिट्युएंट्स सांगितले. कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, proteins, vitamins, minerals, fiber and water. Okay, so all these constituents are necessary for the growth of the body. Now see, we get all the nutrients from the food materials like wheat, jawar, pulses, राईस, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स एट्सेट्रा. म्हणजे ही जी काही पोषक द्रव्ये आहेत किंवा अन्न घटक आहेत हे आपल्याला या सर्व पदार्थांमधून मिळतात. मग कुठल्या पदार्थांमधून मिळतात. सो फ्रॉम व्हीट म्हणजे गहू. वी ईट चपाती ना, आपण पोळी खातो ना, चपाती खातो ना. सो फ्रॉम व्हीट. जवार म्हणजे ज्वारी, राईस तांदूळ, त्यानंतर पल्सेस म्हणजे सर्व प्रकारच्या तुमच्या डाळी, व्हेजिटेबल्स पालेभाज्या झाल्या, फ्रूट्स फळं झाले. ह्या सर्वांमधून आपल्याला आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारे जे पोषक द्रव्ये आहेत ती आपल्याला या अन्नपदार्थांद्वारे मिळतात. ओके, नाउ सी what will happen if these food materials are infested by insects or spoiled in any way. म्हणजे थोडक्यात हे जे काही फळं आहे, भाज्या आहे, हे खराब झाले किंवा किडलेले असतील तर काय होईल. व्हॉट विल हॅपन विथ अस देन. काय होईल. सो देअर आर नेक्स्ट पॉईंट इज गिवन. फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. म्हणजे थोडक्यात काय की अन्न बिघाडास कारणीभूत असणारे जे काही घटक आहेत तर त्याविषयी तुम्हाला थोडक्यात दिलेलं आहे. नाउ सी, समटाइम्स फ्रूट्स ऑर देअर स्किन्स टर्न ब्लॅक. आपण काही वेळेला बघा असं बघतो की जे फळं आहेत, लक्षात आलं, त्या फळांची जी सालं आहेत ती कशी पडलेली असतात, काळवंडलेली असतात, काळपट अशी पडलेली असतात. लक्षात आलं. देन some foodstuffs give out a foul or a bad odor. म्हणजे काही पदार्थांना काय असतं, कडवट किंवा असा नको असणारा दुर्गंधयुक्त वास येत असतो. सच फूडस्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू इट. मग असं अन्नपदार्थ खाणं योग्य आहे का आपल्या आरोग्यासाठी तर नाही. समटाइम्स नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल्स आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग ॲज व्हेन दे आर ओव्हरकुक. म्हणजे काही वेळेला काय होतं की निसर्गात मिळणारे जे पदार्थ आहेत ते कशामुळे बिघडतात. बाय रॉंग हँडलिंग म्हणजे मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात. त्यानंतर बाय ओव्हर कुक म्हणजे आपण अति प्रमाणामध्ये त्या पदार्थांना जर शिजवलं तरीसुद्धा ते खराब होतात. नंतर अजून काय महत्त्वाचं पॉईंट दिलं आहे. व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट. इम्प्रॉपर स्टोअर्ड म्हणजे आपण त्याला जे साठवतो अयोग्य अशी साठवणूक केली. और स्टे इन ए डॅम प्लेस म्हणजे अशा ओलसर जागी, दमट जागी जर ठेवलं तरी हे जे पदार्थ आहेत अन्नपदार्थ हे खराब होऊ शकतात. इन सच केसेस द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल्स डिटेरियोरेट्स. म्हणजे अशामुळे काय होतं थोडक्यात की या अन्नपदार्थांचा दर्जा जो आहे तो बिघडतो.
हां, दे मे अल्सो बी स्पॉइल्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. म्हणजे हे जे अन्नपदार्थ आहेत हे जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जी वाहतूक केली जाते त्या वाहतूक करण्यामुळे सुद्धा खराब होतात. लक्षात आलं. सो दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ स्पॉइलेज ऑफ फूड. म्हणजे अन्नपदार्थ म्हणा किंवा फळं भाजीपाल्या हे कशा खराब होतात त्याविषयी दिलेले आहे थोडक्यात. आता बघा हा, व्हॉट इज द नेक्स्ट पॉईंट. द फूडस्टफ्स आर consumed whether of animals or plant source must be of the best quality. म्हणजेच काय की हे जे काही आपण वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य अन्नपदार्थ खातो, हां म्हणजे काही व्हेजिटेरियन आहेत काही नॉन व्हेजिटेरियन आहेत तर ते कसे असले पाहिजे, ते चांगले आणि उत्तम दर्जाचे असले पाहिजेत. लक्षात आलं. दे मस्ट बी ऑफ द बेस्ट क्वालिटी. त्यांचा दर्जा हा उत्तम असला पाहिजे. हां, अदरवाईज अन्यथा काय होईल, वी मे फॉल प्री टू डिसीज ऑर इलनेस. म्हणजे आपण एखाद्या भयंकर अशा रोगाला बळी पडू, त्यामुळे आपली प्रकृती बिघडू शकते. लक्षात आलं. सो फूड इज सेड टू बी स्पॉइल्ड इफ देअर इज अ चेंज इन इट्स कलर, ऑर्डर, टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट अँड देअर इज अ लॉस ऑफ इट्स न्यूट्रियंट्स कंटेंट. म्हणजे थोडक्यात काय, अन्नपदार्थांचा जर रंग, इट्स कलर म्हणजे रंग, ऑर्डर म्हणजे वास, टेक्स्चर म्हणजे त्याचा जो पोत असतो ते पोत, क्वालिटी म्हणजे दर्जा आणि अजून काय दिलेलं आहे, टेस्ट म्हणजे चव, देअर इज अ लॉस ऑफ इट्स न्यूट्रियंट्स कंटेंट. म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या पोषक द्रव्यांचा देखील नाश होतो. म्हणजेच मग थोडक्यात काय, अन्नपदार्थ बिघडतात. लक्षात आलं. सो नाव सी which fruits in the picture. Now see in this picture, here is also given but avoid this. Now see next, which fruits in the picture appear to be good to eat. Why? हां, तुम्हाला हे फळांचे पिक्चर दिलेले आहेत, त्यावरून कुठली फळं खाण्यायोग्य आहेत आणि कुठली फळं खाण्या अयोग्य आहेत आणि का. तर मग आता यावरून बघा. हां, देअर आर व्हरियस काइंड्स ऑफ चेंजेस ऑकर इन फूड मटेरियल. म्हणजे आता हे जे फूड मटेरियल आहे त्या अन्नपदार्थांमध्ये खूप सारे बदल घडून येतात. आता कुठले बदल घडून येतात, फॉर एक्झाम्पल फ्रूट्स टर्न ब्लॅक ऑर चेंज टेस्ट. लक्षात आलं. म्हणजे काही फळं असतात त्या फळांचा रंग कसा पडतो, काळपट होतो. तुम्ही बघा, आपण काही वेळेला घरी केळी घेऊन येतो, ती केळी अतिशय जास्त प्रमाणात काळवणलेली असतात. लक्षात आलं. अँड ड्यू टू दिस व्हॉट हॅपन्स, इट टेस्ट चेंजेस, त्याची चव बदलते आहे ना. देन मीट बिकम सोर ऑर पीनट्स बिकम रॅन्सिड. नाऊ सी, मीट बिकम सोर म्हणजे जे मांस असतं, मांस मटण वगैरे, त्याला आंबट असा वास येतो. देन पीनट्स म्हणजे शेंगदाणे, दे बिकम्स रॅन्सिड. रॅन्सिड म्हणजे बघा, जर आपण शेंगदाणे किंवा खोबरं असेल, कोकोनट असेल, ड्राय कोकोनट खराब झालेलं असेल आणि ते जर आपण खाल्लं तर त्याला खवट अशी चव लागते. ओके. सो ऑल दिस चेंजेस ऑकर ड्यू टू फॅक्टर्स विदिन द फूड मटेरियल्स. म्हणजे हे जे सगळे काही बदल आहेत ते कशामुळे होतात, तर त्या पदार्थांमध्ये घडून येणारे जे अंतस्थ घटक आहेत त्यांच्यामुळे हे बदल घडून येतात. त्यामुळे मग काय होतं, थोडक्यात फळांचा रंग काळा पडतो, त्यांची चव बदलते, मांसाला आंबट वास येतो, शेंगदाणे किंवा खोबरं असेल त्यांची चव खवट लागते वगैरे. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट इज, ऑफन फूड ग्रेन्स एटसेट्रा प्रोड्यूस इन फार्म्स आर डॅमेज ड्यू टू व्हरियस रिझन्स लाईक इम्प्रॉपर हँडलिंग, इम्प्रॉपर स्टोरेज, इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन एटसेट्रा. म्हणजेच काय, शेतामध्ये जे काही अन्नपदार्थ तयार होतात मग त्यांना अनेक वेळा काय होते, दे आर डॅमेज, त्यांना इजा पोहोचते. कशी इजा पोहोचते, ड्यू टू व्हरियस रिझन्स लाईक इम्प्रॉपर हँडलिंग म्हणजे अयोग्य हाताळणी केली जाते. त्यानंतर इम्प्रॉपर स्टोरेज, अयोग्य अशी साठवण केली जाते. इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन, अयोग्य प्रकारे वाहतूक केली जाते. त्यामुळे हे अन्न काय होतं, सगळं खराब होतं. लक्षात आलं.
So see, foodstuffs like meat and milk are either acidic or alkaline. म्हणजे अन्न पदार्थ आहेत काही, म्हणजे दूध आहे, हे मांस आहे, हे इत्यादी आम्ल किंवा आम्लारीयुक्त असतात. दे मे गेट स्पॉइल्ड ड्यू टू केमिकल रिॲक्शन ऑन कॉन्टॅक्ट विथ मेटल्स. म्हणजे ह्या अन्न पदार्थांचा जर कोणाशी संपर्क आला, धातूंशी संपर्क आला, तर त्यामुळे रासायनिक प्रक्रिया घडून येते आणि त्यामुळे ते बिघडतात. लक्षात आलं. सो समटाईम्स फूडस्टफ्स मे बी स्पॉइल्ड ड्यू टू कंटॅमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर इन्सेक्ट्स फ्रॉम द सराउंडिंग एअर, वॉटर ऑर सॉईल. म्हणजे बराच वेळा काय होतं, समटाईम्स फूडस्टफ्स मे बी स्पॉईल, म्हणजे बऱ्याच वेळा हे अन्नपदार्थ बिघडतात, खराब होतात. कशामुळे? ड्यू टू कंटॅमिनेशन. कंटॅमिनेशन म्हणजे अन्नामध्ये त्यांचं भेसळ होते किंवा ते एकत्र होतात. कशामुळे? बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर इन्सेक्ट. म्हणजे हवा, पाणी, जमीन यामध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा इन्सेक्ट आहेत, सूक्ष्मजीव किंवा कीटकं, ह्यांचा अन्नामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे सुद्धा अन्न काय होतं, खराब होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे फूड वेस्टेज, म्हणजे अन्नाची नासाडी. मग आता हे अन्न जे आहे, अन्न कोठे कोठे व कसे वाया जाते, हाऊ अँड व्हेअर इज फूड वेस्टेड. म्हणजे हे अन्न मग कसं वाया जातं, कशा प्रकारे जातं. सो विथ द हेल्प ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या मदतीने इंडिया हॅज शोन ग्रेट प्रोग्रेस इन द प्रोडक्शन ऑफ व्हरियस फूडस्टफ्स लाईक सिरियल्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फिश ॲज वेल ॲज मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. म्हणजेच थोडक्यात काय, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या देशाने काय केलेलं आहे, हे जे विविध प्रकारचे जे अन्नधान्य आहेत, लक्षात आलं, फळं आहे, भाज्या आहे, मत्स्य उत्पादन आहे, दूध आहे, दुग्धजन्य इतर पदार्थ आहेत, तर त्यांच्या उत्पादनात प्रचंड आघाडी घेतलेली आहे. लक्षात आलं. आणि असं जरी असलं बघा, असं जरी असलं तरी काय होतंय, मेनी पीपल इन अवर कंट्री अँड ऑल ओव्हर द वर्ल्ड फेस द प्रॉब्लेम ऑफ हंगर. म्हणजे केवळ आपल्याच देशामध्ये नाही, तर जगामध्ये बरेचसे असे काही देश आहेत की त्या देशांमध्ये आजही म्हणजे लोक अन्नाशिवाय झोपी जातात, आजही लोक भुकेले राहतात. लक्षात आलं. म्हणजे उपासमार होते लोकांची. लक्षात आलं. मेनी डू नॉट गेट इव्हन वन मील ए डे. म्हणजे काही लोकांना तर एका वेळेचं जेवणसुद्धा मिळत नाही. लक्षात आलं. सो हेन्स इट इज अवर ड्युटी टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फूड वेदर इट टेक प्लेस. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्न वाया जातंय ते टाळणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपण सुद्धा जेवताना काय करतो, आवडीचं असलं तर भरपूर घेतो आणि मग ते आपल्याने खाल्लं जात नाही आणि मग ते अन्न वाया जातं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. जेवढं आपल्याला गरज आहे तेवढंच आपण आपल्या ताटामध्ये वाढून घेतलं पाहिजे. ते संपल्यानंतर अजून आपल्याला दुसरं घेता येतं. लक्षात आलं. त्यामुळे आपण सुद्धा त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे की अन्न वाया जाता कामा नये. दिस इज अवर ड्युटी. ओके. नाऊ सी, नेक्स्ट पॉईंट इज क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. म्हणजे अन्नाची जी संख्यात्मक नासाडी होते, थोडक्यात संख्यात्मक अन्न नासाडी म्हणजे काय, तर बघा, व्हॉट इज गिवन, रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग लाईक हँड सोईंग. म्हणजे चुकीच्या पद्धतीने सगळं काही वेळेस शेती केली जाते. फॉर एक्झाम्पल हँड सोईंग म्हणजे मुठीच्या साहाय्याने बियाणं पेरलं जातं. नंतर काय दिलं आहे, इनॲडिक्वेट थ्रेशिंग म्हणजे अव्यवस्थित मळणी करणे. त्यानंतर इम्प्रॉपर स्टोरेज अयोग्य अशी साठवण करणे. अँड रॉंग मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन
आर सम रिझन्स फॉर क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. रॉंग मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरणाच्या चुकीच्या पद्धतींचा वापर करणे. तर या सगळ्यांमुळे काय होतंय तर अन्नाची नासाडी होते. लक्षात आलं. पहिलं काय सांगितलं, रॉंग मेथड ऑफ फार्मिंग लाईक हँड सोईंग ऑफ सीड्स, म्हणजे एक सीड्स जिथे लावायची आहे तिथे मुठभर सीड्स घ्यायच्या, गेलं ना अन्न वाया, झालं ना अन्न वाया. लक्षात आलं. म्हणजेच दिस वन पॉईंट इज देअर. हँड सोईंग ऑफ सीड्स. देन इनॲडिक्वेट थ्रेशिंग म्हणजे अव्यवस्थित मळणी करणे. म्हणजे जेव्हा असं पीक तयार होतं, त्या झालेल्या अन्नधान्याची जेव्हा मळणी केली जाते तेव्हा विनाकारण काही अन्नधान्य इतरत्र पसरलं जातं आणि ते वाया जातं थोडक्यात. देन इम्प्रॉपर स्टोरेज म्हणजे अयोग्य प्रकारे त्यांची साठवण केली जाते. अँड रॉंग मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन. लक्षात आलं. म्हणजे वितरणाच्या चुकीच्या पद्धती, यामुळे अन्नाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होते, नासाडी होते. ठीक आहे. त्यानंतर बिसाइड्स म्हणजे याच्या जोडीलाच अजून काय, मच फूड इज वेस्टेड ॲज ए रिझल्ट ऑफ द कस्टम ऑफ ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड टू गेस्ट अँड ट्रॅडिशनल फीस्ट ऑर बँक्वेट्स. म्हणजे लक्षात आलं की आपल्याकडे ज्या पारंपरिक पद्धती चाललेल्या आहेत, थोडक्यात म्हणजे पंगत, लग्न असलं, काही कार्य असलं, शुभकार्य होत असलं घरामध्ये, की मग काय करतात, पारंपरिक पद्धतीने जेवण, पंक्ती उठतात माहिती आहे ना तुम्हाला. आणि मग त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस आपण काय केलं जातं, टू मच सर्विंग फूड म्हणजे जास्त प्रमाणामध्ये अन्न वाढलं जातं. म्हणजे अनावश्यक आपण आग्रह केलो, नको असलं तरी पानावर वाढतो, त्यामुळे सुद्धा अन्न वाया जातं. यामुळे काय होतं की संख्यात्मकरित्या अन्न नासाडी होते, कारण वाया गेलेले अन्न इतरांना देता आले असते. लक्षात आलं. म्हणजे हे महत्त्वाचं या ठिकाणी की अन्नाची नासाडी होता कामा नाही. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट इज दिस वी हॅव सीन अबाउट क्वांटिटेटिव्ह म्हणजे संख्यात्मक. नाऊ नेक्स्ट वन इज क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक अन्न नासाडी. नाऊ सी, युजिंग रॉंग मेथड्स ऑफ प्रोटेक्टिंग फूड, एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ज, overcooking, washing the vegetables after cooking them, mishandling of fruits like grapes and mangoes, miscalculation of the time required to the transport food from the producers to consumers are some of the causes of qualitative वेस्टेज ऑफ फूड. म्हणजे अन्नाची जी गुणात्मक नासाडी होते, ती नासाडी कुठल्या कारणांमुळे होते बरं, तर पहिली गोष्ट काय आहे, रॉंग मेथड ऑफ प्रोटेक्टिंग फूड म्हणजेच अन्न सुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे. दिस इज युअर वन पॉईंट. लक्षात आलं. रॉंग मेथड ऑफ प्रोटेक्टिंग फूड म्हणजे अन्न जे आपण साठवून ठेवतो, सुरक्षित ठेवतो, तर त्याच्यासाठी चुकीच्या पद्धती वापरणे, त्यामुळे सुद्धा अन्न वाया जातं. देन एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ज म्हणजे जे फूड प्रिझर्वेटिव्ज आहेत, म्हणजे ज्यांच्यामुळे अन्न सुरक्षित ठेवलं जातं, थोडक्यात जे परिरक्षक आहेत त्यांचा अतिरेकी वापर, जास्त प्रमाणात, जिथे थोडं टाकायचं आहे तिथे अजून जास्त टाकायचं, वापरायचं. लक्षात आलं. मीन्स एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ज म्हणजे हा तुमचा नेक्स्ट पॉईंट झाला. देन ओव्हर कुकिंग म्हणजे अन्न जर आहे हे अति प्रमाणामध्ये शिजवलं तरीसुद्धा त्याची क्वालिटी म्हणजे त्यामध्ये असणारे जे पोषक द्रव्य आहेत, न्यूट्रियंट्स आहेत, त्यांचा नाश होतो. लक्षात आलं. मीन्स दिस इज युअर थर्ड पॉईंट. देन वॉशिंग द व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम म्हणजेच काही वेळेस काय केलं जातं, भाज्या आधी चिरल्या जातात आणि चिरल्यानंतर त्यांना धुतल्या जातात. लक्षात आलं. फर्स्ट व्हेजिटेबल्स आर कटिंग इज टेकन देअर, कट केल्या जातात आणि नंतर धुतल्या जातात. सो दिस इज ऑल्सो रॉंग मेथड. म्हणजे हा एक पॉईंट झाला. देन मिसहँडलिंग ऑफ फ्रूट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज म्हणजे आंबे आहेत, द्राक्ष आहेत, यांची जी अयोग्य प्रकारे हाताळणी केली जाते तर ते सुद्धा चुकीचं आहे.
ठीक आहे. सो दीज आर द सम ऑफ कॉजेस ऑफ क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. सो इफ दिस क्वेश्चन इज आज, सो रिमेंबर दिस 3-4 पॉईंट्स हिअर. देन what can you do to prevent food wastage and spoilage. म्हणजे जर अशी अन्न वाया जाऊ नये किंवा अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल, व्हॉट इज युअर रोल, तुमची भूमिका काय असेल. हां, मग टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज some points are given. So what is first? Serve yourself only as much as you can eat. म्हणजे आवश्यक तेवढंच अन्न ताटात वाढून घ्यावं. लक्षात आलं काय सांगते? दिस इज द इम्पॉर्टंट पॉईंट. नाव यू मस्ट हॅव टू फॉलो इट फ्रॉम टुडे. आजपासून तुम्ही फॉलो करायचं आहे. नाहीतर आईने केली आहे पावभाजी, मग घ्या चांगले 5-6 पाव, आपल्याला खाल्ले जात नाही आहेत तरी घ्यायचे ताटामध्ये आधीच वाढून. दिस इज ए रॉंग. ओके, मीन्स सर्व युअर सेल्फ ओनली ॲज मच ॲज यू कॅन ईट. म्हणजे आपल्याला आवश्यक तेवढंच अन्न ताटामध्ये वाढून घ्यायचं. देन नेक्स्ट, अवॉइड ओव्हर कुकिंग फूड. म्हणजे अन्नाला जास्त वेळ शिजवू नये. लक्षात आलं? त्यामुळे जे न्यूट्रियंट्स आहेत ते सुद्धा त्यामधले नष्ट होतात. देन अवॉइड थ्रोईंग अवे लेफ्ट ओव्हर फूड. रियूज इट इन ए प्रॉपर वे. म्हणजेच काय, जे शिल्लक राहिलेलं अन्न आहे त्याला टाकून देऊ नका, योग्य पद्धतीने त्याची पुन्हा ते वापरा. लक्षात आलं? देन व्हॉट इज नेक्स्ट? बाय ओनली ॲज मच ग्रेन, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क एट्सेट्रा. म्हणजे आवश्यक तेवढंच अन्नधान्य, फळं असतील, भाज्या असतील यांची खरेदी करा. अँड अवॉइड द टेम्पटेशन टू मेक एक्सेसिव्ह परचेसेस. म्हणजे अधिक खरेदी करण्याचा जो मोह आहे तो टाळला पाहिजे. लक्षात आलं? देन नेक्स्ट पॉईंट इज स्टोअर ग्रेन्स अँड अदर पेरिशेबल फूडस्टफ्स लाईक व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क एट्सेट्रा युजिंग प्रॉपर मेथड्स. म्हणजे जे अन्नधान्य आहेत तर तसंच इतर जे पदार्थ आहेत त्यांची साठवणूक योग्य पद्धतीने करा. म्हणजे फळं आहेत, भाज्या आहेत, दूध आहे. लक्षात आलं? त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, चेक द एक्सपायरी डेट ऑफ बॉटल्ड, कॅन, पॅक्ड फूड अँड यूज विदिन दॅट टाईम. लक्षात आलं? म्हणजे हवाबंद डबे, बाटल्यांमधील जे अन्नपदार्थ आहेत ते वापरण्यायोग्य त्याची तारीख आपण पाहून घेतली पाहिजे आणि त्या तारखेपूर्वीच त्यांचा आपण वापर केला पाहिजे. अँड इट ऑल द फूड दॅट यू हॅव सर्व युअर सेल्फ. म्हणजे ताटामध्ये जेवढं घेतलेलं अन्न आहे तेवढं पदार्थ आपण संपवले पाहिजेत, शिल्लक ठेवायचे नाहीत. मीन्स दीज आर सम मेन पॉईंट्स दॅट हाऊ वी प्रिव्हेंट द फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज. म्हणजे अन्नाची नासाडी होऊ नये, अन्न वाया जाऊ नये म्हणून आपण ह्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. लक्षात आलं? आता यामध्ये एक महत्त्वाचं दिलं आहे की 16 ऑक्टोबर धिस डे इज सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड फूड डे. म्हणजे जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून हा साजरा केला जातो. लक्षात आलं? सो टू वर्क टुवर्ड्स फूड म्हणजे अन्न सुरक्षा करणे, फूड सिक्युरिटी, अन्न सुरक्षा करणे आणि काय, अँड अवॉइड फूड वेस्टेज, अन्न नासाडी टाळणे या दृष्टीने आणि लोकांमध्ये त्याविषयी त्याचं महत्त्व कळावं. लक्षात आलं? म्हणून 16 ऑक्टोबर इज सेलिब्रेटेड ॲज वर्ल्ड फूड डे. म्हणजेच जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून 16 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो. देन युअर नेक्स्ट पॉईंट इज फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. मग हे जे अन्न साठवण आहे आणि त्याची सुरक्षा, यामध्ये तुम्हाला थोडक्यात काय दिलं आहे? वी हॅव लर्न अबाउट व्हरियस मेथड्स ऑफ सेफ स्टोरेज ऑफ फूड लाईक फ्रीजिंग, ड्राईंग, बॉइलिंग, एअरटाईट पॅकिंग एट्सेट्रा. म्हणजे अन्नपदार्थ थंड करणे. लक्षात आलं? वाळवणे, सुकवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे. म्हणजे हे जे आहेत हे सगळे अन्नपदार्थ सुरक्षितपणे ठेवण्याच्या पद्धती आपल्याला माहिती आहेत.
आपण पण उन्हामध्ये वाळवतो की नाही, सुकवतो की नाही, पावसाळ्यापूर्वी एअरटाईट बरण्यांमध्ये वगैरे आपण पॅक करून ठेवतो. सो दीज आर द डिफरंट मेथड्स टू प्रिव्हेंट दी ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन फूड अँड देअर बाय सेव्ह द फूड फ्रॉम स्पॉइलिंग. म्हणजेच सूक्ष्मजीवांपासून त्यांची वाढ रोखण्यासाठी आणि हे अन्नपदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण या विशिष्ट पद्धतींचा, पूर्वापार चालत आलेल्या या पद्धती आहेत त्यांचा आपण वापर करतो. नाव सी हिअर फूड प्रोटेक्शन अँड फूड प्रिझर्वेशन. आता फूड प्रोटेक्शन म्हणजेच काय, तर अन्न रक्षण, अँड फूड प्रिझर्वेशन म्हणजेच काय, परिरक्षण. ओके, सो फर्स्ट पॉइंट इज फूड प्रोटेक्शन म्हणजे अन्न रक्षण म्हणजे काय थोडक्यात. सो प्रिव्हेन्शन ऑफ फूड स्पॉइलेज बाय मायक्रोबियल ग्रोथ अँड इन्फेस्टेशन बाय पेस्ट इज कॉल्ड फूड प्रोटेक्शन. थोडक्यात काय की वेगवेगळ्या कारणांनी अन्नातील सूक्ष्मजीव, लक्षात आलं, बाय मायक्रोबियल ग्रोथ म्हणजे अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे, कीड लागणे यापासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजेच अन्नरक्षण होय. अन्नरक्षण कशाला म्हणतात कळलं तुम्हाला. देन नेक्स्ट इज फूड प्रिझर्वेशन म्हणजेच अन्न परिरक्षण. So use of various preservatives to prevent for a long period of time food spoilage due to internal factors is called food preservation. म्हणजेच काय, अन्नामधील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड टाळून अन्न दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या परिरक्षकांचा जो वापर केला जातो त्या पद्धतीलाच काय म्हणतात, फूड प्रिझर्वेशन असं म्हणतात. नाउ सी देअर इज ए फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन इज देअर, मीन्स दॅट इज कॉल्ड ॲज FDA, फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासन. मग आता हे अन्न आणि औषध प्रशासन काय आहे बाबा. दिस इज ए गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. ही काय आहे, एक शासकीय यंत्रणा आहे. दॅट कंट्रोल्स प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड अँड ड्रग्स बाय देअर स्टँडर्डायझेशन. म्हणजेच थोडक्यात काय की अन्न आणि औषधं यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वाटपावर नियंत्रण ठेवणारी ही एक शासकीय यंत्रणा आहे. लक्षात आलं. सो फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया FSSAI has been established as per the Food Safety and Standardization Act 2006. म्हणजेच थोडक्यात काय की अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. कुठल्या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे, तर FSSAI. लक्षात आलं. म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्डायझेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. दिस इज द फुल फॉर्म ऑफ दिस FSSAI. ओके, सो ही एक राष्ट्रीय संस्था आहे. हां, नाउ सी देअर आर सम मेथड्स ऑफ फूड प्रोटेक्शन आर गिवन हिअर. म्हणजेच अन्न रक्षण करण्याच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती दिलेल्या आहेत ना, तर त्या तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. सो सी फर्स्ट इज फ्रीजिंग. फ्रीजिंग म्हणजेच गोठणीकरण. आता गोठणीकरण म्हणजे काय, तर बायोलॉजिकल अँड केमिकल रिॲक्शन्स इन फूड मटेरियल्स आर स्लोड डाऊन ॲट लो टेम्परेचर. म्हणजे ज्या वेळेस कमी तापमान असतं त्या कमी तापमानाला अन्नपदार्थामध्ये असणारे जे काही जैविक आणि हे ज्या रासायनिक प्रक्रिया आहेत यांचा वेग मंदावतो. त्यामुळे अन्नपदार्थ खूप काळ टिकून राहू शकतात. लक्षात आलं. ॲट लो टेम्परेचर. ॲज अ रिझल्ट फूड रिमेन्स इन गुड कंडिशन फॉर ए लॉंगर ड्युरेशन. म्हणजे खूप काळपर्यंत असे अन्नपदार्थ टिकू शकतात. आणि यासाठीच दॅट इज व्हाय रेफ्रिजरेटर्स आर यूज इन द किचन. म्हणजे आपण बघा किचनमध्ये रेफ्रिजरेटरचा, म्हणजेच त्याला मराठीत शीतकपाट असं म्हणतात, रेफ्रिजरेटर्सचा वापर करतो.
कळलं का करतो? कारण त्यातलं टेम्परेचर हे खूप कमी असतं आणि कमी टेम्परेचरमध्ये हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यामध्ये घडून येणाऱ्या ज्या अन्नपदार्थांमध्ये घडणाऱ्या या ज्या क्रिया आहेत जैविक आणि रासायनिक, त्या क्रिया मंदावल्या जातात, खूप स्लोली होतात. त्यामुळे अन्नपदार्थच लवकर बिघडत खराब होत नाहीत, म्हणून त्या रेफ्रिजरेटर्सचा यूज केला जातो. ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज स्मोकिंग. स्मोकिंग म्हणजे धुरीकरण. तर धुरीकरण काय आहे? सो फूड इज प्रिझर्व विथ द हेल्प ऑफ स्मोक. म्हणजे हे जे अन्न आहे हे अन्न संरक्षित केलं जातं कशाच्या साहाय्याने? तर त्यांना धूर देऊन. सो ॲल्युमिनियम फॉस्फाईड इज यूज इन धिस मेथड. म्हणजे ही जी धुरीकरणाची पद्धत आहे त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉस्फाईड नावाचं जे रसायन आहे त्या रसायनाचा वापर करून धूर दिला जातो आणि ते सुरक्षित ठेवलं जातं. देन नेक्स्ट वन इज यूज ऑफ इन्सेक्टिसाइड्स. म्हणजेच कीटकनाशकांचा वापर. सो मेलॅथिओन इज स्प्रेड ऑन द गनी बॅग्स कंटेनिंग फूड ग्रेन्स. गनी बॅग्स म्हणजे आपले जे पोत्यांमध्ये जे धान्य भरल्यावर त्यावर काय केलं जातं? मेलॅथिओनचा फवारा त्या पोत्यांवर मारतात की जेणेकरून त्या धान्यामध्ये कीटक वगैरे काही पडू नये आणि ते खराब होऊ नये म्हणून. लक्षात आलं? त्यानंतर यूज ऑफ इन्सर्ट गॅस. म्हणजे वायूंचा वापर केला जातो. नवसी नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन एअर टाईट पॅकेट्स ऑफ पोटॅटो वेपर्स अँड अदर फूड प्रोडक्ट्स दस प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ फंगस अँड इन्सेक्ट्स इन देम. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे पोटॅटो वेपर्स खातात ना, पोटॅटोचे चिप्स, ते आणि इतर जे काही खाद्यपदार्थ जे हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करतात. लक्षात आलं? म्हणजे हे बाकीचे फूडस्टफ्स आहेत ते, तर त्यामध्ये नायट्रोजन वायूचा वापर केला जातो. नायट्रोजन गॅस इज फिल्ड इन दिस एअरटाईट पॅकेट्स अँड प्रिव्हेंट. आणि काय केलं जातं? त्यामध्ये कीटक आणि बुरशी ह्यांची जी वाढ होते त्या वाढीला आळा घालण्यासाठी, प्रतिबंध करण्यासाठी म्हणून नायट्रोजन वायू त्या एअरटाईट पॅकेट्समध्ये भरला जातो. मग ते व्यवस्थित राहतं. लक्षात आलं? त्यानंतर परिरक्षकांचा वापर. यूज ऑफ प्रिझर्वेटिव्ज. आता हे जे प्रिझर्वेटिव्ज आहे ना, देअर आर 2 टाईप्स ऑफ प्रिझर्वेटिव्ज. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह अँड केमिकल प्रिझर्वेटिव्ह. मग नॅचरल म्हणजे नैसर्गिक परिरक्षक अँड केमिकल प्रिझर्वेटिव्ह म्हणजेच रासायनिक परिरक्षक. मग आता जे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहेत, सो सम नॅचरली अवेलेबल मटेरियल्स लाईक सॉल्ट, शुगर, ऑइल आर यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ज इन पिकल्स, जाम्स, मुरब्बा, पेठा एटसेट्रा. लक्षात आलं? म्हणजे जे नॅचरली अवेलेबल आहे, निसर्गतःच उपलब्ध असणारे पदार्थ. मग यामध्ये कोण आहे? सॉल्ट म्हणजे मीठ, साखर आहे, शुगर आहे, ऑइल आहे, तेल आहे. लक्षात आलं? आर यूज्ड यांचा वापर केला जातो कशासाठी? तर बनवलेली जी तुमचे पिकल्स आहे, पिकल्स म्हणजे लोणचं. बघा, लोणच्यामध्ये आपण मीठ आणि तेलाचा जास्त प्रमाणामध्ये वापर करतो. जाम्स आहेत, जे जाम्स बनवले जातात. लक्षात आलं? तर त्यांच्यामध्ये मुरब्बा आहे, कच्च्या कैरीपासून जो साखरांबा आपण त्याला म्हणतो तो केला जातो किंवा आवळ्यापासून बनवला जातो. पेठा आहे, आवळ्यापासूनच बनवला जातो, त्यामध्ये शुगर वापरली जाते. म्हणजेच थोडक्यात काय? सो दीज आर दी नॅचरल प्रिझर्वेटिव्ह. म्हणजे हे नैसर्गिक परिरक्षक म्हणून कार्य करतात. देन केमिकल प्रिझर्वेटिव्ह. मग रासायनिक परिरक्षक काय आहे? सो ॲसिटिक ॲसिड, त्यालाच व्हिनेगर असंही म्हणतो आपण. लक्षात आलं? ॲसिटिक ॲसिड दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हिनेगर. सायट्रिक ॲसिड आहे. सोडियम बेन्झोएट आर सम नायट्रेट अँड नायट्राइट सॉल्ट्स आर सम एक्झाम्पल्स ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्ज. जर तुम्हाला क्वेश्चन आला, राईट or give 2 names of chemical preservative, so at that time you have to give these names there. लक्षात आलं? म्हणजे ॲसिटिक ॲसिड आहे किंवा त्याला व्हिनेगरही म्हणतात, सायट्रिक ॲसिड आहे, देन सोडियम बेन्झोएट आहे आणि सम नायट्रेट्स अँड नायट्राइट सॉल्ट्स
आर सम एक्झाम्पल्स ऑफ केमिकल प्रिझर्वेटिव्ह. ही काय आहेत? ही रासायनिक परिरक्षक आहेत. दे आर यूज इन सॉसेस, जेलीज, जाम्स अँड इन पॅकेज रेडी टू कुक व्हेजिटेबल्स अँड रेडी टू इट फूड्स एटसेट्रा. म्हणजे यांचा वापर कुठे केला जातो? तर सॉस, जे आपण टोमॅटो सॉस वगैरे झाले आपले, ते सॉस झाले, जेली आहे, जाम आहे, त्यानंतर शिजवण्यास तयार ज्या भाज्या असतात आणि अन्नाची जी तयार पाकिटे असतात किंवा मसाले असतात बघा, लक्षात आलं? तर त्यामध्ये ते जास्त कालावधीपर्यंत टिकून ठेवता यावेत म्हणून अशा प्रकारच्या केमिकल प्रिझर्वेटिव्हचा वापर केला जातो थोडक्यात. देन पाश्चरायझेशन. आता पाश्चरायझेशन म्हणजेच मराठीमध्ये त्याला पाश्चरीकरण असं म्हणतात. नाव धिस मेथड इन्व्हॉल्व्ज हिटिंग द मिल्क ऑर अदर सिमिलर फूडस्टफ्स अप टू ए सर्टन टेम्परेचर. लक्षात आलं? म्हणजे एका विशिष्ट तापमानाला दूध किंवा तत्सम पदार्थ ह्यांना काय केलं जातं? गरम केलं जातं. फॉर एक्झाम्पल मिल्क ॲट 80 डिग्री सेल्सिअस फॉर 15 मिनिट्स अँड कुलिंग इट क्विकली. म्हणजे हे जे दूध आहे हे साधारणपणे 80 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत म्हणजे 15 मिनिटांपर्यंत त्याला चांगलं उकळवलं जातं. अँड कुलिंग इट क्विकली, नंतर त्याला ताबडतोब थंड केलं जातं. अँड धिस डिस्ट्रॉईज द मायक्रोब्स प्रेझेंट इन द मिल्क. आणि यामुळे काय होतं? दुधामध्ये असणारे जे सूक्ष्मजीव असतात त्यांचा नाश होतो. अँड इट कीप्स फॉर ए लॉंगर ड्युरेशन. आपण दीर्घकाळपर्यंत अशा प्रकारचं दूध टिकवून ठेवू शकतो. लक्षात आलं? मीन्स दिस इज युअर अनदर मेथड पाश्चरायझेशन. देन इररेडिएशन. इररेडिएशन म्हणजेच किरणीयन. आता ह्यामध्ये काय दिलं? इन धिस मेथड फूड इज एक्सपोज टू आयोनायझिंग रेडिएशन सच ॲज हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स इमिटेड बाय ॲक्सलरेटर्स, एक्स-रेज, गॅमा रेज इमिटेड बाय रेडिओ आयसोटोप्स एटसेट्रा. म्हणजे या पद्धतीत थोडक्यात काय केलं जातं? जे अन्नपदार्थ आहेत ना, त्या अन्नपदार्थांवर आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा केला जातो. म्हणजे फॉर एक्झाम्पल उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन आहेत, त्यानंतर ॲक्सिलरेटर आहे, क्षकिरण आहे. लक्षात आलं? किरणोत्सारी समस्थानिक आहेत म्हणजे हे रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप्स आहेत, ह्यांचा मारा केला जातो. धिस प्रोसेस डिस्ट्रॉईज दी मायक्रोब्स, इन्सेक्ट्स एटसेट्रा. म्हणजे हे अशा प्रकारे किरणीयन केल्यामुळे काय होतं की त्या अन्नपदार्थांमध्ये असणारे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, सूक्ष्मजीव आहेत किंवा इन्सेक्ट आहेत, कीटक आहेत, ते काय होतात? ते त्यांचा नाश होतो थोडक्यात. आणि पुढे काय दिलं आहे? शेल्फ लाईफ ऑफ फ्रूट्स इन्क्रीजेस ड्यू टू इन्क्रीज इन रायपनिंग पिरियड. म्हणजेच फळांच्या पिकण्याचा कालावधी वाढल्यामुळे त्यांची हानी कमी होते. तसेच अंकुरण्याची प्रक्रिया मंद झाल्यामुळे द शेल्फ लाईफ ऑफ पोटॅटोज अँड ओनियन्स इन्क्रीजेस ड्यू टू स्लोड डाऊन स्प्राउटिंग. म्हणजे बटाटे आहेत, कांदे आहेत, हे सुद्धा जास्त कालावधीपर्यंत टिकून राहू शकतात. लक्षात आलं? कारण त्यामध्ये जी अंकुरण्याची प्रक्रिया आहे ती मंद होते, स्लो होते, त्यामुळे ते जास्त काळ टिकू शकतात. नाव इन महाराष्ट्र लासलगाव. लासलगाव माहिती आहे ना तुम्हाला? इट इज नियर टू नाशिक. नाशिक स्टेशनपासून जवळच आहे हे. इररेडिएशन प्लांट्स हॅव बीन इन्स्टॉल ॲट लासलगाव फॉर ओनियन्स अँड पोटॅटोज अँड ॲट नवी मुंबई फॉर स्पेसीज अँड कंडिमेंट्स. लक्षात आलं? म्हणजे अशा प्रकारची जी किरणीयन करणारी संयंत्रे आहेत तर ह्यांचे प्लांट्स कुठे कुठे आहेत? तर लासलगावला आहे, तिथे कांदे आणि बटाटे, आणि तसेच नवी मुंबई येथे मसाल्याच्या पदार्थांवर किरणीयन केलं जातं. लक्षात आलं? आता हे जे आहे द मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणजे सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ कोण आहे? लुईस पाश्चर डेव्हलप द टेक्निक ऑफ प्रिझर्विंग द क्वालिटी ऑफ फूड बाय रेझिंग इट्स टेम्परेचर टू प्रिव्हेंट मायक्रोबियल ग्रोथ इन द फूड. म्हणजे हा जो सायंटिस्ट होऊन गेला लुईस पाश्चर नावाचा, त्याने ही टेक्निक डेव्हलप केलेली आहे अन्नपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी टेम्परेचर वाढवण्याची. लक्षात आलं? म्हणजे टेम्परेचर जसं आपण रेज करू, वाढवू, तर त्याच्यामुळे काय होतं की त्यामध्ये जे वाढणारे सूक्ष्मजीव आहेत त्यांची ग्रोथ रोखली जाते.
लक्षात आलं, प्रिव्हेंट केलं जातं. हे या शास्त्रज्ञाने शोधून काढलेलं आहे, लुईस पाश्चर, आणि म्हणूनच ते पाश्चरायझेशन म्हणून आपण तिला संबोधतो. ओके, नाव युअर नेक्स्ट पॉईंट इज फूड ॲडल्ट्रेशन, म्हणजे अन्नामध्ये जी काही भेसळ केली जाते ना ती. पण हा जो पॉईंट आहे ना, मी तुम्हाला एक साईट इथे दिलेली आहे बुकमध्ये, यूट्यूबवर जाऊन फूड ॲडल्ट्रेशन म्हणून आपण टाईप करायचं आहे आणि त्यावर खूप सारे व्हिडिओज आपल्याला मिळतील. ते व्हिडिओ तुम्ही बघा, त्यामध्ये बघा अन्नपदार्थांची कशा प्रकारे भेसळ केली जाते. लक्षात आलं. यू हॅव टू गो टू ऑन युअर यूट्यूब चॅनल अँड यू हॅव टू टाईप what food adulteration. So many videos are given over there, so see that video, you will realize how food adulteration म्हणजे अन्नामध्ये कशा प्रकारे भेसळ केली जाते हे तुम्हाला कळेल. आता रिमेंबर द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट दॅट some chemicals are injected into the fruits to make them more attractive and tasty. म्हणजे बघा, फळांना अधिक स्वादिष्ट आणि आकर्षक बनवण्यासाठी काय केलं जातं, तर दे हॅव इंजेक्ट सम केमिकल इंजेक्शन्स, म्हणजे त्यांना काही रसायनं वापरून इंजेक्शनं दिली जातात. नाव सी नेक्स्ट, मिल्क व्हेंडर्स म्हणजे जे दूध विक्रेते आहेत ते पण काय करतात, दे ॲड युरिया टू द मिल्क. ते दुधामध्ये युरिया म्हणजे हे खत आहे, केमिकल आहे. लक्षात आलं. दे ॲड टू द मिल्क सो दॅट इट ॲपियर्स टू हॅव हायर फॅट कंटेंट, म्हणजे त्यामुळे दुधाची स्निग्धता त्या युरियामुळे वाढते. लक्षात आलं. म्हणून दुधामध्ये युरिया वापरला जातो. तुम्ही 2 दिवस आपली दुधाची बॅग जरा फ्रीजमध्ये ठेवून बघा, 2-3 दिवस फ्रीजरमध्ये, सो व्हॉट विल हॅपन, सी असं क्रीमी टेक्स्चर येतं त्याला. लक्षात आलं. सो इट इज म्हणजे त्यामध्ये ते भेसळ केली जाते थोडक्यात. इट इज ॲडल्टरेट मिल्क इज देअर. देन नेक्स्ट, शॉपकीपर्स चेंज द एक्सपायरी डेट ऑफ द फूड पॅकेट्स अँड एअरटाईट कंटेनर्स टू अवॉइड ए फायनान्शियल लॉस. फायनान्शियल लॉस म्हणजे काय, आपलं आर्थिक नुकसान कमी होण्यासाठी विक्रेते काय करतात, हे जे दुकानदार आहेत ते पण काय करतात, कित्येक हवाबंद डबे आणि पाकिटे यांच्यावर असणारी जी एक्सपायरी डेट आहे ती डेट बदलतात. लक्षात आलं. सो बिफोर परचेसिंग सच टाईप ऑफ फूड स्टफ्स ऑर फूड पॅकेट्स वी मस्ट हॅव टू सी देअर एक्सपायरी अँड मॅन्युफॅक्चरिंग डेट. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट हिअर. लक्षात आलं. जेव्हा आपण दुकानामध्ये असं काही खाद्यपदार्थ किंवा लोणचं असेल, जाम असेल, सॉस असेल किंवा अजून काही असेल, वेपर्स असतील, असे पॅकेट जेव्हा खरेदी करतो, ते खरेदी करत असताना त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि त्याची एक्सपायरी डेट हे बघणं अति आवश्यक आहे. लक्षात आलं. नाऊ सी नेक्स्ट इज calcium carbide and some other chemicals are used to make fruits look more attractive. Example, bright yellow banana. कॅल्शियम कार्बाईड, आता हे एक केमिकलचं नाव दिलेलं आहे. ओके, सो कॅल्शियम कार्बाईड आणि काही महत्त्वाचे अजून इतर रासायनिक पदार्थ आहेत, त्यांचा वापर करून काय केलं जातं, इट इज यूज टू मेक फ्रूट्स लुक मोर ॲट्रॅक्टिव्ह, म्हणजे फळांना आकर्षक बनवलं जातं. एक्झाम्पल, ब्राईट येल्लो बनाना. बघा, आपण मार्केटमधून जेव्हा बनाना आणतो, केळं आणतो खरेदी करून, त्यावेळेस त्यांचा कलर किती छान दिसतो, पण जेव्हा प्रत्यक्ष आपण खायला जातो तेव्हा ते छान पिकलेलं, त्याची चव गोड लागते का, नाही, तर ते कचवटच लागतं. लक्षात आलं. दिस इज बिकॉज ऑफ दिस केमिकल्स. देन frequently harmful chemicals like carbonated soda, phosphoric acid etc. are mixed with cold drinks. म्हणजे जे आपले कोल्ड ड्रिंक्स आहेत, शीतपेय आहेत, त्यामध्ये अनेकदा काय मिक्स केलेलं असतं, कार्बोनेटेड सोडा, फॉस्फोरिक ॲसिड, आणि जे इट इज व्हेरी हार्मफुल फॉर अवर हेल्थ, आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं. आता काल परवाच एक व्हिडिओ बघण्यात आला, त्या व्हिडिओमध्ये सोप होते खूप सारे बॉक्सेस, आणि एक जिथला जो वर्कर होता त्या सोपवरच्या एक्सपायरी डेट कुठल्या तरी केमिकलने पुसत होता.
आणि तिथेच त्यांच्याकडे सोय होती मशीनची, तिच्यावर म्हणजे लेटेस्ट आपली डेट टाकायची, तो त्यावरती डेट टाकून देत होता. तर पोलिसांना ती खबर मिळाली आणि त्यांनी त्याला रंगेहात पकडलं. म्हणजे ह्या अशाही गोष्टी होतात. सो वी मस्ट हॅव टू टेक प्रिकॉशन ऑफ अवर सेल्फ अँड बी अवेअर ऑफ इट. म्हणजे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. लक्षात आलं? सो टुडे वी विल स्टॉप हिअर. टुडे वी हॅव फिनिश युअर दिस चॅप्टर फूड safety. Then we will see your next chapter in your next session. Till then, goodbye.